बुलढाण्यात जागतिक एड्स दिनानिमित्त वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात जनजागृतीपर पथनाट्य सादर केले। एड्स विषयीचे गैरसमज दूर करून सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढवण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता। 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो। बुलढाण्यातही या दिनाचे औचित्य साधत वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रुग्णालय परिसरात प्रभावी पथनाट्य सादर केले। एड्स बाबत समाजात असलेल्या अनेक गैरसमजांना दूर करण्याचा आणि जनतेत योग्य माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला। पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले की एड्स हा आजार हात मिळवल्याने, एकत्र बसल्याने किंवा सोबत जेवल्याने पसरत नाही। असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्त किंवा वापरलेल्या इंजेक्शन सुईमुळेच या आजाराचा प्रसार होतो। त्यामुळे सुरक्षित संबंध, स्वच्छ सुईचा वापर आणि रक्ताची तपासणी या पायऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असल्याचा संदेश त्यांनी दिला। सार्वजनिक सलूनमध्ये दाढी करताना नवीन ब्लेडचा वापर करणं आणि वैद्यकीय प्रक्रियेत डिस्पोजेबल सुईचाच वापर करणं आवश्यक असल्याची जाणीवही विद्यार्थ्यांनी घडवली। यावेळी माझे आरोग्य माझा अधिकार या संकल्पनेवर आधारित शपथ घेण्यात आली। कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर कैलाश जिने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार आणि डॉक्टर भागवत भुसारी यांची प्रमुख उपस्थिती होती। रुग्णालय परिसरात सादर झालेल्या या पथनाट्याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून जागृतीचा संदेश व्यापक प्रमाणात पसरला आहे।